कोणीच नाही आहे गं समोर. बाहेर गेले का सगळे? नाही हो, घरात असेल ना. घर काही लहान आहे का बाबाचं? की म्हणजे इच्छे इथे सगळे बसले, सगळे आपापल्या कामी असते ना आता यावेळेस. आले का बाबा? वहिनी, काय मी आवाज दिला तर आवाज द्यायला का घरात? आणि आई आई कुठे गेली म्हटलं? किती वेळ झाला आईला आवाज देत आहे आई आई करून, तर आई आवाजच नाही देत आहे. हो, तर एवढे आवाज काय द्यायला लागते? घरात येऊन जायला लागते सारखं. या ना, बसा ना, तुमचंच घर आहे. वहिनी, माहेरी आल्यावर आईले पाहायचे हे वेगळीच राहते म्हटलं. सगळ्यात पहिले असं वाटते का डोळ्यानं आईच दिसली पाहिजे. आणि तुम्ही म्हणता का काही नाही, येऊन जायला लागते सारखं घरातच. हो, तर दिसते ना तुमची आई. कुठं गेली बापा? इथंच आहे, कुठं नाही जात तुमची आई सध्या. या ना, बसा ना. उभेच राहण काय दरवाजात? हो हो, ठीक आहे. अहो, बसा ना तुम्ही. अंकिता, हे सगळं सामान एखाद्या खोलीत नेऊन ठेवून दे तू आतमध्ये. मी बसतो थोडा वेळा. खूप थकलो आहे मी आता. आणि पाणी आणाल ना तुझ्या वहिनीला प्यायला. हो हो, बसून घ्या ना तुम्ही, बसा बसा. नाहीतर असं करा, आरामच करा ना. रूम मध्ये आरामच करा. आराम केला ना तर तुम्हाला बरं वाटेल, नाही तर मग डोकं दुखेल ना तुमचं. नाही, राहू दे ना, सध्या बसतो इथे. त्याच्यानंतर मग रूम मध्ये जाईन मग आराम करायला. ओके ओके, ठीक आहे, बसा बसा. अरे अंकिता, दरवाजातच उभी आहे काय? गेली नाही का अंदर? जा ना, ठेवून ये ना, सामान गिमान ठेवून ये ना. सामान गिमान ठेवून ये आणि बस ये. दादा, आई नाही दिसली ना. आई कुठे गेली एवढ्या वेळची? मी एवढा वेळ झाली इथे येऊन उभी आहे, अजूनही आई येईल नाही. आईचा पत्ता नाही यायचा. अरे येईन ना, घरात असन नाही तर मग बाहेर असन. कुठं जाते आई? बरं मी थांब पाहून येतो. छाया, आई कुठे आहे? मला थोडी माहित आहे तुमची आई कुठे गेली, तर मला थोडी सांगून गेल्या काय इथं चालली का तिथं चालली म्हणून. गेले तर कधी काही माहीतच नसते. मी काय म्हणतो अंकिता, तू जाय फ्रेश हो जराशी. आणि हे सामान ठेवून दे पहिले. खोलीत जाय ना, तू या खोलीत जाय. आणि हे सगळं ठेवून दे. आणि मग ये इकडे बसायला. जाय, मग आपण गोष्टी करू, मस्त गप्पा मारू. आणि मी काय म्हणतो, छाया, जा काहीतरी खाली करून घेऊन ये. पहिले चहा घेऊन ये गरम गरम. आणि त्याच्यानंतर काहीतरी खाली आणायचा नाश्ता करून. हा, आणतो. माहिती काही कोणाला कदरच नाही आहे घरात. बस उठले सुटले, ह्यान छाया ह्यान छाया. अरे तू तिच्या इकडे लक्ष नको देऊ. अंकिता, तुला पहिलेचा स्वभाव माहिती आहे ना तिचा. तू मला सांग, तुला काय पाहिजे, काय नाही, काय करायचं आहे. मला सांगत जाय, तू आईला सांगत जाय, बाबाला सांगत जाय. हा, तिने ज्या गोष्टी म्हटल्या तिनं नाही केल्या त्या आम्हाला म्हणायच्या. तशाच ठेवायच्या नाही. काय दे ते आता, बॅगा दे, मी नेऊन ठेवतो, तू बस. नाही दादा, लक्ष नाही दे. पण वहिनी अशा काय वागते म्हटलं मी आली म्हणजे कधीच चांगल्या नाही वागत. कधी त्यांना आनंदच होत नाही. आपली ननद एवढ्या दिवसानंतर आली तरी त्यांना थोडासाही आनंद दिसत नाही चेहऱ्यावर. म्हणजे असं त्यांचं नाक मुरडलेलंच असते. असं वाटतं की मी त्यांना नकोशीच आहे का. अरे अंकिता, तुला काय सांगू आता. तिला कोणीच नाही आवडत. तिला मी नाही आवडत, तिला बाबा नाही आवडत, तिला आई नाही आवडत, तिला स्वतःचं लेकरू नाही आवडत. अरे तिला तिचे मायबाप तर नाही आवडत. अरे तिला कोणीच नाही आवडत. पागल बाई आहे ती, पागल. काय करू आता, मायात नशिबात होती अशी पागल. जाऊ दे तिकडे, आता जसं आहे तसं चालू दे. दादा, तू सांग आता, किती ठिकाणी समजदारी घ्यावं आपण. आम्ही आलो तर आता पाय, मला ठीक आहे नाही दिलं तर, पण जावं आले पाय धुवायला पाणी तर नाही दिलं वहिनीनं. आता ठीक आहे, ते शहरातले आहे, त्याला काही एवढी त्याची हे नाही आहे. खेळातलं असतं तर किती विचार राहिला असता. मलाच बोलले असते का तुझ्या घरी पाणी नाही दिलं असं तसं. किती बोल झाला असता आता. बाई तू समजदार आहे ना, तर बस समजदारी घ्यायच लागते मग समजदार माणसाले. अरे मी तर रोजची किती समजदारी घेत असून विचार कर बरं तू या गोष्टीचा. आता लय माझ्या डोक्याच्या वरतून पाणी गेलाय. पण आता काय करू मी. इले तिथं नेऊन टाकतो तर तिथचे लोक इथं हाकलते. तिथचे कुणी इले झेलणं नाही होत. आणि मी पहिले ते सामान नेतो. तू बस इथं जरा. दादा, बसू बसू सगळी कंबर दुखून राहिली. आता उभीच राहतो थोडा वेळ. बरं ठीक आहे, तुला जसं वाटते तसं कर. माझा दादा खूप चांगला आहे, म्हणून त्या दादासाठी मी एवढा विचार करतो. आणि दर 1-2 वर्षात 3 वर्षात इथे येतो आणि राहतो 8 दिवस सुखाने. किती बरं वाटते मला माहेरी आल्यावर. तिथे सासू सासरे सर्व, किती मोठा परिवार. आणि इथं किती चांगलं वाटते. फक्त एका वहिनीमुळं थोडंसं इथं करमल्यासारखं नाही होत. अंकिता, बसून घे ना ग. कशाला उभी आहे एवढ्या वेळची? हा, खूपच वेळ झाला ना उभी आहे एकसारखी. बस ना. आणि मामीजी कुठे गेल्या? हो, बसते ना. मी ना आईची वाट बघत आहे. माझी आई कुठे गेली माहित नाही. अगं, घरात असेल तुझी आई. मग तू घरात जा ना. तू कशाला इथे दरवाजावर उभी आहे पाहुणींसारखी? नाही अंकितजी, माझी आई घरात नाही आहे. घरात असती ना आतापर्यंत माझा आवाज ऐकल्यावर असं नाही होऊ शकत की ती घरातच बसली असती. पटकनच आली असती माझी आई. अंकिता, कधी आली हो बाई? अम्मा, मला माहित बी नाही. मी तर बाहेरच होती, मला दिसली नाही तू तर. काय रे बाबू, आत्या आली. आत्या आई, तुलाच तर पाहायला मी बेचैन होऊन गेली होती का. मी उभी आहे तर तुला पाहायसाठी. मी म्हटलं माझी आई कुठे गेली कुठे गेली. दादाला विचारलं, वहिनीला विचारलं, कोणी सांगायला खाली नाही. दादा तर माझ्यासोबतच होता म्हणा, पण वहिनींनी पण नाही सांगितलं. अहो बाई, मी हे पोट लढून राहिलं होतं. याला घेऊन जराशी बाहेर गेली मंदिरापर्यंत. आपलं बजरंगबलीचं मंदिर नाही का, तिथपर्यंत गेली आणि मग आता फिरून राहिली होती तिथं. ह्या खेळून राहिला तिथं, लहान लहान लेकरं आले खेळाले तर. आई, पण तू सांग मला, तुला तर माहित होतं मी येतो म्हणून. मी किती वेळची वाट पाहून राहिली, आई कुठे गेली आई कुठे गेली. आईच तिचा पत्ता नाही आहे. आई कुठे गेली होती तू? ती किती वाट पाहून राहिली, तुला दरवाजातून हटून नाही राहिली होती. आता हटली वाटते है ना. हो आई, माझं मनच नाही होत होतं तू दिसली नाही तर. तुला तर माहित आहे ना, माहेरी आल्यावर आईच पाहिजे पहिले. आणि तू बाहेर चालली गेली. म्हणजे माझी थोडीशी वाट पण नाही बघितली. तुझा नातूच तुला प्याराचा झाला आता. अहो बाई, हे लेकराला वागवा लागते कोणी. ह्या मोठा खेळांते. याला जर आपण घेतलं नाही तर याच्या मायला एक काम नाही करू देत. आणि याच्या मायनं काम नाही केलं
ह्या जर लढत राहिला आणि तिनं वागवलं तर ते दिवसभर याला घेऊन बसली राहते खोलीतल्या खोलीत, बाहेरही येत नाही म्हटलं. बापा तिला तर चान्सच पाहिजे. लेकराला काही काही घेऊन बसतो आणि खोलीत बसली राहतो. जाऊ दे ना रे दादा, कशाला असं करतो? त्यांना पण कामं असते, लहान मुलगा पण आहे, तेही सांभाळणं किती त्रास होते त्यांना पण. काही त्रास नाही होत. तिचा विचार काही करून अर्थ नाहीये. हा ती करते काय विचार कोणाचा? ते विचार नाही करत ना, तर आपणही विचार नाही करायला लागत अशा माणसाचा. जाय कर हे जाय करते आणि ते मला परेशान करते. ते घरातल्या सगळेला परेशान करते, तर आम्ही तिला परेशान करतो. दादा माझी वहिनी आहे ना रे ते शेवटी. ती वहिनी, अरे तू तिला घे ना डोक्यावर. पाहिजे ते तुलाच नाही कामं करायला लागून तर मग. आई अंकिता, हातपाय गितपाय धुतले हो? धुतले काय धुतले, हातपाय पण धुतले आणि हे बसून घेतलं यांनी. मी म्हटलं आई आल्यावरच बसेन म्हटलं, आणि तसं पण ना बसून बसून खूप कंबर दुखत आहे, त्याच्यामुळे आता उभीच राहते म्हटलं थोडा वेळ. असं जा ना मग, कपडे बदलून घे ना, कपडे बदलून घे नी मग बस. हो गाई बदलते कपडे, बस ना तू आधी, बस ना, बस त्याला घेऊन दे ना त्याला माझ्याकडे. बाबू आत्या, आत्याजवळ जाय, जाय आत्याजवळ जाय, लाड करते ते मस्त, तुला भातकं देते. काय कसं आत्या म्हणते अंकिता तुले? हाव नाही मग आत्याच आहे त्याची, तो मला आत्याने म्हणणार काय? ये रे बाळा माझ्याजवळ. हा आई यानं अंकिता म्हटलं मला. हे बाय तू म्हणतो ना अंकिता अंकिता, तूही अंकिताच म्हणून राहिला. बाबू मी आत्या आहे, आत्या अंकितानी नाही. अरे आत्या म्हण आत्या. काय वा आत्या आत्या म्हणते तो? आई आत्या आत्याने आता आता म्हणून राहिला तो. काय नाव ठेवलं याचं? बाबूचं नाव काय ठेवलं याचं? ते काय म्हणते हो त्याले, परकर परकर का काहीतरी असं नाव ठेवलं बाई याचं. आई तुला माहित नाही ना, तू म्हणत नको जाऊ. त्याचं नाव तुला माहित आहे ना काय आहे तर. अरे बाबा त्याला तू बाबूच म्हणत जाय बरं. काही ते परकर गिरकर नको म्हणत जाऊ, नाही तर तू म्हणता म्हणता अशी चिडपडन त्याची. सारे गल्लीतले लोक त्याला परकरच म्हणत जाईल. बाई प्रखर आहे हो त्याचं नाव, प्रखर. आई असं नको म्हणत जाऊ, अशाला माहिती सर्वजण त्यांना असंच म्हणणार म्हटलं, परकर परकरच म्हणत जाईल सगळे. काय माय आपल्याला ते येतही नाही ही नावं, कायचं परकर होईल कायचं होईल. अरे आमच्या वेळेस बरे नावं होते, हा मस्त नावर आहे म्हटलं. आता तुझं नाव काय केवढं साजरं आहे अंकिता, म्हटलं म्हणता येते पुरं नाव. अंकिता म्हणा का अंकी म्हणा का अंकू म्हणा, काही म्हटलं तरी नावाले अर्थ जुळतेस, नाव जुळतेस. याले काय म्हणा बाई आता, परकर म्हणा का काय, काय म्हणून याले कोणी परखू म्हणून का काय म्हणून याले? आई अर्थ नाही असं हे नाही झालं ना, काय म्हणते त्याला तुला समजत नाही ते. असं जर निकनेम नाही निघालं ना त्याचं, तर मग माहित आहे डायरेक्ट पूर्ण नाव घेते कोणी बी. काय मी बाबा, मी तर बाबू 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 करत राहतो त्याला. आता माझ्या पोराचं नाव मी साजरं गजानन ठेवलं तर त्याला गजू गजूस म्हणतो. मीच काय आता सारे लोक त्याला गजू गजूस म्हणते. कशाला येते, यांचं नाव अंकित आहे तरी पण अंकितजीच म्हणते ना मी. अंकी म्हणते की चंकी म्हणते, काय म्हणते मी त्यांना असं? काय म्हणते जवळ, तब्येत पाणी मस्त आहे, ड्युटी ड्युटी काय म्हणते तुमची? आई छान आहे, मस्त आहे. ड्युटी पण छान आहे आणि माझी तब्येत पण छान आहे आणि तुमची मुलगी पण छान आहे. पूर्ण म्हणजे आमचा संसार, आमचं घर सगळं छान आहे. हो बापा असेच राहा चांगले म्हणजे झालं. हेच देवाच्या चरणी प्रार्थना आहे माई, का माई जवळ पोरगी पोरग सून नातू सगळे चांगले राहिले पाहिजे. तुम्ही सगळे चांगले तर आम्ही चांगलो. हो हो आई छानच राहते, सर्वजण छान राहते. अरे अंकिता बघ ना ग काही खायला बघ ना. चहा घे पेले हो अजून का पेलेच नाही? नाही गाई अजून चहा प्यायचंच आहे. वहिनी गेलं ना आतमध्ये चहा करायला. बरं मी पाहतो बाप्पा काय करून राहिली तर. तिचं काही खरं नाही आहे, चहा आणते का नाही आणत. तुला तर माहितच आहे तिचा स्वभाव काय. आता तू काय त्याच्यापासून वंचित आहे का? मी तुला सांगन ना मग तुला समजन. तुला पहिलेच माहित आहे कशी आहे काय आहे म्हणून. मी काय म्हणतो आई, एक काम कर. हे पाय ते नसन करत तर तू आपण जेवढं होतं तू कर. तिला काही म्हणू नको, चहाही नको म्हणू, नाश्ताही नको म्हणू. आणि जर काही लागलं तर मी बाहेरून आणून देतो, वेळेवर सगळं आणून देतो. काय अंकिता तुला काही खायचं आहे काय, काही ऑर्डर करून देतो, नाही तर मग नाही तर मी स्वतः आणून देतो. हा तिला मनातच नाही का हे कर का ते कर म्हणून. हा तिथे तिनं कुरकुर केलीच नाही पाहिजे अजिबात, नाही तर तिला हाकलूनच देतो मी तिच्या मायच्या इथं आता. अरे दादा राहू दे ना, कशाला विनाकारण. आम्ही आलो 4-8 दिवस राहू आणि निघून जाऊ. त्याच्यासाठी तुमच्या घरात कशाला वाद करता तुम्ही? मी पण ना बस करते माझ्या मताने. मला जे जे आवडलं, जे करायची इच्छा झाली ते मी करते, आणि जे नाही झालं ते तुला सांगतोच मग. अरे बाई किती समजदारी घेशील तू. हा तुझ्या समजदारीची आहे नाही बाई. म्हटलं हे ऐकून नाही राहिली, नाही तर म्हटलं बाकीच्या घरी पाहिजे तू सुना ऐकल्या नाही का? पोरी बरोबर म्हणते चला हिस्सा द्या, चला काही करा, हा हे पाहिजे ते पाहिजे. अरे तू आली का डिमांडच नाही ठेवत कोणा गोष्टीची. तिने माहित आहे आली का न देते, जे आहे ते करते खाते आणि बस चालली जाते आपल्या घरी. दादा तसं नाही आहे. मला ना माहेरी येते तर खूप चांगलं वाटते मला, कारण की ना तिथे राहून म्हणजे सिटीत राहून, आणि म्हणजे घरात बघ कामवाली आहे सगळं आहे, पण इथे जे मला आनंद येते ना तरी पण तिथे येत नाही म्हटलं. सगळं गोष्टीचं सुख आहे मला तिथे. बरं सासू सासरे पण खूप छान आहे माझे, त्यांचा पण काहीच प्रॉब्लेम नाही, पण तरी सुद्धा ना मला इथे आलं की असं वेगळं शांत वाटते, मनाला खूपच चांगलं वाटते. बरोबर आहे ना. ते कसं आहे हे तुझं घर आहे बाई. हा आई वडिलाचं आपलं घर आहे हे.
आपण कसं इथं लाईनाचं मोठं झालो. म्हणून ह्या घरात आपल्याला कायचंही असं ना, झोपडंही असतं तरी गमलं असतं. खरंच आहे दादा, इथं कसं आई बाबा आहे, प्रेम आहे, म्हणून ना खूप चांगलं वाटते. बरं तू काय खातं सांग, मी करून देतो तुले. चाल मस्त, तुला जे जे पाहिजे ना ते सगळं करून देतो. याला देऊन देतो आता तिच्याजवळ. चल पाय म्हणून तू लेकरू आहे आणि तू आहे. ह्याच्यानंतर माझ्याजवळ देऊही नको म्हणून आणि काहीच नको. तू तुझ्या पाय, मी माया पाहतो. नाही रे गजू? हा, नाही तर मग हे दोघं नवरा बायको म्हणून अलग राहा म्हणून तुम्ही. आई मी काय राहू अल्लग? तू सांग भले, मी काय करू अल्लग राहून? मी राहत नाही, अल्लग नाही होत मी. भले मी तिला म्हणून तुला नसून चांगलं वाटून राहिलं, तू जाई तुझ्या माईच्या घरी राही तिथं, पण मी नाही राहत म्हणून अल्लग. हो काही तसं पाहायला दादाचं बरोबरच आहे. आता असं नाही म्हणत मी की वहिनीला नेऊन ठेव म्हणून तिथे, पण वेगळं नका हो असं म्हणत आहे मी. काय करतो बाई, एवढा खेळ आणला आईनं. अरे कोणतंही काम करते ना तर अशी कुरकुर कुरकुर करते. ना स्वयंपाक चांगला करत ना काही चांगलं करत. अन्न जेव्हा पाहिले तेव्हा ते लेकराला घेऊन बसते. लेकरू झोपलं राहते तरी बसलीच राहते तिथं. हा, मी म्हणतो लेकरू झोपते तोपर्यंत कामधंदे करून घ्या, आणि मग उठली तर मग मी वागवतो ना त्याले, मग आपला जरा बरं आराम करा. पण नाही, तिला तर बैल आरामच पाहिजे. मी म्हणते कामच करू काय, म्हणते कामच करत राहू काय म्हणते, अशी म्हणते. सांग अशी किती काम आहे घरात. आई आता तिच्याजवळ हे सांगत बसतं काय? तिला पहिले काही खा प्यायला दे, नाही तर मी बाहेर जातो आणि घेऊन येतो काही गरम गरम नाश्ता मस्त. म्हणशील तर पाय. हो गाई, जाऊ दे त्या गोष्टी, जाऊ दे. विनाकारण काय करतो तुझ्या सुनीच्या मला सांगून. शेवटी तेच तुला साथ देणार. मी येणार का? मी तिथेच राहून राहील म्हटलं. मी माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करते, तशीच तुझी सून पण तुझी सेवा करणारच ना. आता सध्या ते त्यांना माहित आहे यांच्याकडून सगळं होते. जेव्हा होणार नाही तेव्हा करणार नाही का? तुला सांगू काय, सुना करते मला माहीतच आहे. किती काही वागले तरी करते. हे माई सून करण ही मला गॅरंटीच नाही उभी. कारण का तिचं कसं आहे, घडीतलं गड आहे. अगं आई करणारच आज नाही उद्या. जाऊ दे ना, कशाला एवढा लोट घेतेस तू. जाऊ दे, मी कायला लोट घेत बसतो. हे गजू हे घे, याला नेऊन दे याच्या माईजवळ. काय म्हणा, सांभाळ म्हणा लेकराले तू. हा, ते आपण होत नाही तर राहू दे म्हणा, आई करून घेते म्हणा त्याच्यासाठी. आई मी जाऊन पाहिजे ना काय करून राहिली तिथं. बाते तुम्ही जाऊन. बरं पाय, जाणे तर आवाज दे तिले. चहा करून राहिली काय तर चहा घे करत असन, नाही तर चहा करत असन, नाही तर मग काही काम करून राहिली असन, नाही तर मग आपलं नाश्त्याचं बनवून राहिली असन. हा येतो, बात पाहून येतो. 2 वर्षाच्या बात पाहून राहिली बाई तुले आता मी. कहू जेवायला नाही का तुले? अशी बारीक बारीक होऊन गेली. हा, जीव नाही घालत काय जवळ? आई ग कशी बोलते तू. मला खायला नसेल का माझ्या घरी? सगळंच काही आहे म्हटलं. आणि मेन म्हणजे ना, मला असं नाही की फक्त मला खायलाच आहे, मला सुख पण आहे, म्हणजे मानसिक सुख पण आहे मला. तुला माहिती आहे माझी सासू किती छान आहे. हा, म्हणजे आईपेक्षा अशी चांगली आहे मनाने. माझ्यासाठी सर्व करते आणि मला कामं पण करू लागते आणि सगळंच करते. आणि माझी नणंद निघते ना तेव्हा तर आम्ही इतकं छान राहतो की आम्ही दोघी बहिणीसारखं, माझी सासू आईसारखी, खूपच छान. आणि मला तर माहिती 2 नंदा आहे, इथे तरी एकच आहे. मला 2 नंदा आहे म्हटलं, मी एकटीच आहे तिथे करणारी. नाही हो, ते आपण करून घेत असन मग सगळं. नाही कुठे गाई, माझ्या इथे माझ्या नंदा जेव्हा येते ना तर आम्ही 3 जणी म्हटलं मस्त अशा गप्पा करत बसतो. हा, काही सामान आणतो, मार्केटला जातो, बस असंच करतो. आणि जे इथे आहे ना म्हणजे काम वगैरे करायला माझी सासूबाई काय करतात माहिती आहे? काही काम स्वतः करतात आणि म्हणजे स्वयंपाक वगैरे करून चालतात आम्हाला तिघींना. हो, असं नाही की तू सून आहे तर तू कर. नाही नाही, त्यांना जे येते ना नवीन नवीन सर्व मला देते. आणि मग जे मला नवीन येते ते मी करते, जे माझ्या नंदांना येते त्या ते करते. असे आमचे 8-15 दिवस कसे निघते ना माहित नाही पडत. आणि एखादी बाई आई ठेवून देते वरच्या कामाला. बिलकुल करूच नका म्हणते, हातच नका लावू म्हणते, मस्त छान गप्पा करा म्हणते. एकच तर जीवन आहे म्हणते आपल्याला, ते पण आपण चांगलं नाही जगणार का म्हणते. वा बाई, किती चांगली सासू आहे व तुझी. सासू चांगली अशी सासू भेटो बाबा, सगळ्या सुनाईले अशीच सासू भेटो. आणि तुझ्या नंदाई सारख्याच नंदाई भेटो. म्हणूनच गाई मी इथे आल्यावर ना माझी इच्छानीवर चिडचिड करायला थोडी पण, कारण माझ्या नंदा कधी माझ्यावर चिडचिड करतच नाही. तूच बघ आता, तुझे जावई किती वेळचे बसले आहे. म्हटलं का त्यांनी काही मला? नाही बापा, जावई तर देव माणूस भेटला बापा मला. असेच आई घरी पण करतात, ड्युटीवर जातात ना, मी वेळेवर सर्व करून देते त्यांना. कशाला उगाच त्यांना त्रास, सर्व वेळेवर करते. नंतर ते मला काही बोलत नाही, आई पण बोलत नाही आणि ते पण बोलत नाही. आणि कधी कधी तर मी उठायचीच असते, आईचा टिफिन वगैरे सर्व होऊन जाते. बरं, त्यांना पायाचा त्रास पण सुरू झाला आता, पण तरी सुद्धा त्या करतच राहतात म्हटलं, खाली बसतच नाही थोडा वेळ. चांगला आहे बापा, असंच राहू. पण मी काय म्हणतो बाई, जाणं मग कपडे बदलून येणं. हे काय आता तुले, एक तर एवढ्या दुरून आली, थकून गेली असं त्याच्यात बसू बसू. हो गाई, थकतेच. गाडी म्हटलं, प्रवास म्हटला की थकतेच ना, एवढा लांबचा प्रवास. आई दे ना त्याला माझ्याकडे, येईल नाही का तो माझ्याकडे? अहो, कोणाच जवळ जात नाही हो बाई तू. हे माझ्याजवळ आहे म्हणून उगा मुगा तरी आहे. तिकडे बाहेर लहान लहान लेकरं दिसले तर खेळून राहिला होता. आणि इथं पाय चिपकलाच आहे गोचिड्यासारखा. जरासा उतरत नाही खाली, जरासा बसत नाही का काही नाही. वरत घेतलं का वरतच राहतो म्हणते. अगाई त्याला खेळायला नेत जा रोज, सायंकाळच्या वेळेस मंदिरात वगैरे कुठे नेत जा त्याला. कुठं ना हो, साऱ्या गाड्या घोड्या येते रस्त्यानं,
असं वाटतं लेकरू गाडी खाली आलं एखाद्या काही आलं. काय करू बापा, अजून त्याची माई आपल्यालाच बोलन, म्हणजे वागवतं तिकूनही बोलन, काही झालं तिकूनही बोलन. हो तर व्यवस्थित सांभाळत जा ना तू आजी आहे ना त्याची, तुझंच काम आहे त्याला सांभाळणं. आता बाई मी काय म्हणतो, आपल्या इथं कधी येईन म्हणा तू किती नातू नात काही बी म्हण. अगाई खूप ट्राय केलं ग, पण काय करणार, किती दवाखाने केले. आता मुंबईमध्ये छोटे छोटे दवाखाने आहे का, तिथे पण खूप ट्राय केलं. आणि यांनी मला पैसा पण खूप लावला, पण आता माहीतच नाही काय झालं ते. काय प्रॉब्लेम आहे हेच नाही कळत आहे. असंच होत आहे दरवेळेस. आणि एक दोनदा राहिलं पण नंतर काय होते, मिसकॅरेजच होऊन जाते आई माझं. मी काय म्हणतो, आता कणी तू आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन पाय बाई एखाद्या डाव. आता हे तर नाही घेतलं, एखाद्या डावात हे घेऊन पाय. कसं आहे, यानं नाही त्यानं नाही त्यानं काही ना मान पडला पाहिजे. ठीक आहे ना गाई, ठीक आहे. आता तुम्ही मला असं वाटलं आता नाहीच हे तर हात टेकवले शेवटी, तर म्हटलं जाऊ द्या, IVF ट्रीटमेंट येते ना तेच घ्यायची म्हटलं. हो घेऊन घे जो मग त्याला काय आराम पाहिजे म्हणते ना, त्याच्यावर मग काम धंदे नाही पाहिजे, बेड रेस्ट पाहिजे असं म्हणते ना. असं ऐकतो बापा मी, ते काय म्हणते तर आपल्याला म्हणता येत नाही, पण आयव्ही का डायव्ही काहीतरी म्हणते त्याला. तर ते आता म्हटलं तसं तर ऐकतो मी ते बाईच्या तोंडून, पण त्याला थोडी आराम पाहिजे म्हणते मग. हो गाई, IVF केल्यानंतर बेड रेस्टच पाहिजे खूप दिवस, असं मला डॉक्टरांनी सांगितलं. बाकी मला नाही समजत एवढं, पण जे म्हटलं तेवढं मला असं समजते, बाकी काही नाही. हो तर आता आरामासाठी येऊन जाजो इथं, मी आहे तोपर्यंत करून घेतो सगळं. म्हणून तर म्हणतो बाई, माझ्या जीव आहे तोपर्यंत ते निपटून गेलं पाहिजे. झालं बाय मग काय मग डोळे बंद झाले तर मग काही वाटत नाही माणसाले. काय कशी बोलते ग तू, एवढ्या लवकर काय झालं तुझं, म्हातारी पण झाली का तू? अजून तर तुझे केस बघ काळे काळे आहे मस्त. आणि मी काय म्हणते आई, तू कधी लोड नको घेत जाऊ एवढा. कशाचा घेते तू एवढा लोड, फक्त वहिनीचा, बाकी तर सगळ्या गोष्टीचं टेन्शन नाही तुला, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही. बाबा दादा सर्व चांगले आहे, त्या वहिनीचंच काय टेन्शन घ्यायचं. जे झालं ना तुझ्याकडून ते तू स्वतःच करून घेत जा. आई बोल ना, काय म्हणतं. झालं अभय, झाला का छाया, नाश्ता गिश्ता केला याच्यासाठी? काय झालं रे, काऊन केला नाही का नाश्ता? आई मी गेलो ना, हे खोलीत होती म्हटलं, झोपली होती. बरं वहिनी, तुम्हाला बरं नसेल तर करा आराम, मी करते नाश्ता वगैरे. काऊन बरं नाही आहे तिले, चांगलीच आहे तिची तब्येत, काय झालं तिले? मग का वागतात वहिनी अशा तुम्ही, तुम्हाला बरं आहे सगळं आहे, मग अशा का वागतात माझ्यासोबत? मी काय केलं आहे हे पाहून माझ्याकडून एवढे कामं काही होत नाही. नाश्ता करा, चहा करा, वेळेवर नाचवता नुसता आल्या म्हणजे. जास्त बोलू नको तू, काय तुला आता सांगतो मी, नाही तर म्हटलं मी तोंड घुमून टाकन, म्हटलं उलट करून टाकन. हे असं फालतू बोलू नको. किती रोज रोज येऊन राहिली का माझी बहिणी, येऊन बसून राहिली का येऊन? 2 वर्षातून आली, आज राहीन 4-8 दिवस चालली जाईन. बरं त्रासही देत नाही, ते बोलतही नाही, गरीब आहे बिचारी, समजूनच घेते तुला कधी आली का. आणि तू जास्तच वाया गेल्यासारखी करून राहिली. तुला जर नसन करायचं तर तू आईच्या घरी चालली जाय, तिथं राय. माझी बहीण आहे तोपर्यंत तिथंच राय, आणि वाटन तर येजो, नाही वाटन तर नको येजो. मला माहित आहे ना तशी तुम्हाला काही गरज नाही आहे म्हणून. कधी पाहिलं तर चालली जाय करत राहता. काय करू मग, डोक्यावर घेऊन फिरू काय तुला असा? माझी बायको चांगली आहे करून, चांगली आहेच नाही तर चांगली म्हणू कशी? हो तर तुम्ही चांगलं म्हणाल तेव्हा तर मी चांगली बनन ना. नाही तर तुला शिवाय देऊन राहिलो, काही मी मारून राहिलो, वाईट बोलून राहिलो, काय करून राहिलो? काहीच तर नाही म्हणून राहिलो. मग काऊन म्हटलं, काय ना म्हणतो तू चांगली नाही म्हणून म्हणतो म्हणून मी का तुला असं तोंडावर म्हणत जो का रोज तुला चांगली आहे असं वानवू काय तुले? नका वानवू, तुमच्या वानवाची गरजही नाही आहे मला. अरे पण माझी बहीण आली, जवळ आली, एवढी अक्कल नाही तुले का खालीवर पाणी द्यायला पाहिजे त्याले, का पाय धुवा बाई का काही? काही सर्दी गरमी काही असू दे ना कोणा गोष्टीची. तू तिथं जातं तर कशी करतं, भावजं येले पाणी नाही दिलं, चहा नाही दिला, असं नाही केलं. ह्या ना वहिनी नाचवतं ना द्यायले. मग नाचवतो म्हणजे मी एकटीच आहे, आणि त्या किती आहे, तिघी आहे म्हटलं, आणि इथे ह्या एकट्याच आहे, मी एकटीच आहे. अरे तर तू एकटी तिघीले खेळ आणतं, आणि ते एकटी एकीले खेळ नाही आणत म्हटलं. तिनं म्हटलंही नाही तुले तर वहिनी पाणी द्या का काही आले तेव्हापासून गिलासभर पाणी सुद्धा पाजलं नाही त्याले. मग काय करू तुझ्या घरात ठेवून, सांग मला. तू जाय, तुझी बॅग घे, उचल, आणि आत्ताच्या आत्ता निघ इथून. तमाशा झाला तरी चालन आज. मला काही खुशी नाही तुमच्या घरी राहायची, मला आवडतही नाही, पण काय करू, राहा लागते, मजबुरी आहे तर. तुझी कायची मजबुरी आहे? ते आता मायबापाच्या घरी लय इस्टेट आहे, मागणं तू अर्धी त्याच्यातली माग होणार आहे. ठीक आहे ना, जाईन ना, तर जाईन काऊन नाही, मी जाईनच. हो जातो ना, माझी बहीण गेल्याशिवाय दरवाज्यातून पाय नको बाहेर काढू, आणि ते गेल्यावर इथून जाय तर येऊ नको, डबल पाय नको ठेवू. ठीक आहे तुम्ही म्हणाल तर आताच जायला तयार आहे मी. नाही आता नको जाऊ, फक्त कधी जाजो माझी बहीण गेल्याच्या नंतर. तोपर्यंत तुमच्या बहिणीचं सावडायला राहतो ना. काहीच गरज नाही तिचं सावडाची, काम नको करू तिच्यासाठी, बिलकुल बनवू नको काही खा प्यायचं. वहिनी राहू द्या, मी करते. काहीच करते नाही, तुला जे लागलं ते मी बाहेरून आणून देतो, बिलकुल किचन मध्ये घुसायची गरज नाही, आणि काही झालं काय करत जाईल. ठीक आहे ना दादा, ठीक आहे. दादा सामान ठेवलं का माझ्या रूम मध्ये? हो ठेवलं, तुझ्या रूम मध्ये ठेवलं. ती रूम थोडीशी साफसूफ केली. म्हणजे साफसूफ नव्हती केली का ती रूम? अरे मला एलर्जी आहे ना धुळीची, तुला माहित नाही का? केली ना बाई, आता रूम फ्रेशनर केली पुरी, तशी साफच आहे ती रूम, आता पूर्ण फ्रेश केली. अजून तू टेन्शन नको घेऊ, तुला काहीच नाही होऊ देणार.
अरे दादा त्यात गिफ्ट्स होते. मी सर्वांसाठी गिफ्ट आणले ना, ते गिफ्ट पण आहे. आणि वहिनीसाठी तर खूप छान साडी आणली मी. तिच्यासाठी कायली आणली? काय गरज होती साडी आणायची? हा, काहीच गरज नाही आहे. हो याच्यासाठी आणा फक्त सारंच सारं. बरं मी येते गिफ्ट घेऊन. तुम्ही बसा सर्वजण, सर्व बसा. मी गिफ्ट पण आणते आणि मी छान मिठाई आणली आहे तिकडची, ते पण देते तुम्हाला. बसा तुम्ही दोघे तिघे.